हिंदवी स्वराज्य धर्म एक परी सामोरे शत्रु अनेक। महाराज, आज आपल्याकडे एकही शस्त्र दिसत नाही. अरे, माऊली म्हणतोस ना आम्हास? मग माऊली कधी आपल्या लेकराला भेटायला शस्त्र घेऊन येईल का? महाराज, आज वाटत होतं की तुम्हाला तुमच्या वेळच्या सगळ्या गोष्टी विचाराल्या, काय खरे काय खोटे जाणून घ्यावे. कारण आज तुमच्या जीवनचरित्रामध्ये सुद्धा भेसळ होत चालली. जो जसा वाटेल तसा शुभा तयार करतो. पण आज हा विषय थांबवतो, कारण सध्याची परिस्थिती जास्तच बिकट आहे हो, आणि आम्हाला तुमच्या मार्गदर्शनाची खूप गरज आहे. होय राघवा, आमच्या शरीराने जरी प्राण सोडला असला तरी आम्ही इथेच होतो. सगळे पाहत आलोय आम्ही या डोळ्यांनी. पण महाराज, सगळ्या जणांची खूप इच्छा आहे तुम्ही पुन्हा जन्म घ्यावा. तुमची खूप गरज आहे हो. छान. अरे, आम्हाला आज प्रत्येक वेळी जन्म घेऊन या भूमीचं रक्षण करायचं असतं तर आम्ही स्वराज्य हा विचार उभाच केला नसता. अरे, आम्हा साऱ्या मावळ्यांना, येणाऱ्या पिढ्यांना स्वतःच्या पायावर उभा करायचं होतं, त्यांना बळ द्यायचं होतं. तुम्हा प्रत्येकामध्ये स्वराज्य नावाचा ज्वलंत विचार तेवत ठेवायचा होता. तुम्ही जर आम्हावर अवलंबून राहाल तर मग आमचे सारे परिश्रम वाया गेले असे समजावं का आम्ही? अरे, भगवा म्हणजे स्वराज्य, आणि तो एक राष्ट्रपुरुष आहे, आणि ही पवित्र भूमी आपली माता, आणि आपण सारे यांचे पाईक आहोत. प्रत्येक वेळी जर आम्हीच जन्म घेऊन येऊ लागलो तर तुम्ही आमच्यावरतीच अवलंबून राहाल. तुम्ही कधी उभे राहणार? आणि का म्हणून आम्ही घ्यावा पुन्हा जन्म? का? कारण तुमच्या हात असलेल्या शिवबाने हार मानली की त्याने प्राण सोडून दिला. तुमच्या हातला शिवबा, तुमच्या हातला तानाजी, कान्होजी, कोंडाजी असे अनेक मावळे ज्यावेळी पेटून उठतील त्यावेळी आम्ही जन्मलो असे समजा. तुम्ही सारे आमचा विश्वास आहात आणि आमची ताकद सुद्धा. आणि कोणते ते गाणे ऐकत होतास? चाकर शिवबाचे होणार. गाणे खूप सुंदर, पण अरे, चाकरीच करायला लावायची असती तर आम्ही स्वतःच बसलो असतो त्या आदिलशाहीच्या खुराड्यात. अरे, स्वराज्य हा विचार काय भातुकलीचा खेळ म्हणून मांडला नव्हता आम्ही. हे स्वराज्य आपणा सर्वांचे, ना कोणासाठी कमी ना कोणासाठी जास्त. प्रत्येक जण या स्वराज्याचा मालकच आणि ह्या स्वराज्याचा सेवक सुद्धा. तुम्हा येणाऱ्या पिढ्यांना कोणाची चाकरी करायला लागू नये, स्वतःच्या पायावर उभा राहता आलं पाहिजे. खंबीर मनगटांच्या जोरावर काहीतरी घडवता आलं पाहिजे. यासाठी आम्ही मावळे या भूमीची लेकरे अनेको वर्षे कष्ट केलो. ते तुम्ही जर कोणा परकीयांच्या किंवा कोणाचीही चाकरी करून वाया घालवणार असाल तर ही आमच्यासाठी लाजिरवाणी गोष्टच आहे. उठा, उभे राहा आणि बाकीच्यांनाही उभे राहण्याचे बळ द्या. कोणाला खाली ओढू नका, आणि जर कोण तुम्हाला ओढत असेल तर त्याला तिथेच गाडा. जशी आज्ञा महाराज. आम्ही एकमेकांना साथ देण्यासाठी शक्य तितके प्रयत्न नक्की करू. कोणी मागे पडत असेल तर त्याला हात देऊ. पण आणखी एक गोष्ट आहे महाराज. हो, आपल्या लोकांना अलीकडे मातृभाषेपेक्षा परकीय भाषाच गोड वाटू लागल्या आहेत. ज्या भाषेत ज्ञानेश्वरांनी विश्वाचा सार सांगितला आणि ज्या भाषेत तुम्ही घडला, ती भाषा बोलायला सुद्धा या लोकांना लाज वाटते हो. कोणती? ती इंग्रजी भाषाच असेल. आम्हास या गोऱ्या टोपीवाल्यांचा खेळ आधीच ठाऊक होता, म्हणूनच आम्ही यांना ताब्यात ठेवले होते. पण काळ पुढे जाईल तसा यांनी सापासारखा फणावर काढलाच. होय, प्रमाण नाही एवढे अत्याचार आणि संस्कृतीचा नाश होत गेला महाराज. खरंच त्यावेळी तुम्ही आदर्श म्हणून उभे होता, म्हणून अनेक क्रांतिकारी लोकांनी क्रांती करून, सगळे अत्याचार सहन करून या भूमीला परत एक मोकळा श्वास देण्याचा प्रयत्न केला. पण ती इंग्रजांची मानसिकता मात्र इथेच अडकून बसली हो. आधी ते मुघल आणि नंतर इंग्रज, या सगळ्यांनी खूप त्रास दिला या मातृभूमीला आणि या संस्कृतीला. लोक जागे होत आहेत, पण अन्याय काही थांबत नाही.
आणि तुम्ही ज्या राजकारणाचा समाजकारणाचा पाया या भूमीमध्ये रोवला होता तो आता पूर्ण खचून गेल्यासारखा वाटतोय हो. ज्यांच्यात सामर्थ्य आहे ते भीष्मासारखे द्रौपदीवरचा अत्याचार उघड्या डोळ्यांनी बघत बसतात आणि जे कृष्ण हो बघतात त्यांना ही कायदा व्यवस्था साखळीने बांधून ठेवते हो. हजारो मुली दिवसा ढवळ्या आज नराधमांच्या हातून अत्याचार भोगत आहेत. आम्ही कसा सामना करू या सगळ्याचा? अरे मग तुम्ही थांबवा हे सारे. कोण अडवले तुम्हाला? स्वतःच्या मातेसमान असलेल्या या संस्कृतीचे आणि इथल्या माय माऊलींचे रक्षण करू शकत नसाल तर तुमचे जीवन व्यर्थ आहे. षंड आहात तुम्ही, फक्त षंड. धर्मस्थापनेमध्ये स्वतः परमेश्वर जरी आडवा आला तरी त्याला सामोरे जायची ताकद तुमच्यात असली पाहिजे. असे षंडपणे बसून राहणारे आमचे मावळे तरी कधीच नव्हते. जा आणि आता तरी ऐका त्या मातृभूमीची आर्त हाक. तिची लेकरे आपण सारे आणि हे कोण खेडे गोचिडी सारखे शेकडो वर्षे तिचे रक्त पित आहेत. हे थांबवायलाच हवं आणि यासाठी तुम्ही प्रयत्न करायलाच पाहिजे. फक्त व्हा तुम्ही पुढे. परमेश्वर आडवा नाही येणार, पण तुम्हाला साथ द्यायला तो जरूर येईल. स्वतःला जरी हिंदवी स्वराज्याचे मावळे समजत असाल तर आमच्या या आदेशाचे पालन व्हावे हीच आमची आणि श्रींची इच्छा. अहो, अलीकडे तरुण असलेल्या लोकांपासून ते वृद्ध लोकांपर्यंत सगळेजण व्यसनांच्या आहारी चालले आहेत. दारू, गुटखा, तंबाखू यांचे वेगवेगळे प्रकार सुद्धा तयार झालेत. अनेक रसायन असलेले अंमली पदार्थ, ज्याला इथे ड्रग्ज म्हणतात हे लोक, अशा गोष्टी सेवन करणे सुद्धा या समाजाला आता सामान्य वाटू लागले आहे. अरे अशा गोष्टी या समाजाला सामान्य वाटूच कशा शकतात? आणि कारण तर काय देता तुम्ही लोक? दुःख, खडतर आयुष्य, एकटेपणा. आणि यांची कोणती अशी मोठी वेदना आहे जी आमच्या मावळ्यांच्या बलिदानापेक्षा सुद्धा मोठी आहे? अरे आम्ही मावळ्यांनी इतक्या यातना सहन करून सुद्धा कधी कोणत्या व्यसनाचा स्पर्श सुद्धा होऊ दिला नाही. आणि असे कोणते मोठे आवाळ कोसळत आहे जे व्यसन केल्यावरच थांबणार आहे? चरित्र सुधारा जरा. व्यसन तुम्ही राहून घेता आणि त्याचे परिणाम या समाजाला भोगावे लागतात. हो, आणि जिथून माणसं व्यसनाला बळी पडतात, जिथे या गोष्टी मिळतात, अशा अनेक ठिकाणी तर सरकार मान्यच आहेत. अरे कोणते सरकार आणि कसली मान्यता? असल्या समाजघातक गोष्टींना मान्यताच कशी मिळू शकते? लेकी बाळींचे कुंकू उद्ध्वस्त झाले या गोष्टींमुळे आणि तुम्ही मान्यता देऊन बसता. या कळी काळात तरी या गोष्टीच माणसाचा घात करणार आहेत. हे वेळीच थांबवा. अरे या मातीवर ज्या वयात आमच्या शंभूबाळांनी बुधभूषण लिहिलं, तरुण मावळ्यांनी स्वतःचा प्राण सोडला, त्या वयात आताची ही पिढी जर व्यसन करून आयुष्याची वाट लावून घेणार असेल तर अशा मातीला हिंदवी स्वराज्य तरी कसे म्हणू आम्ही? वेळची घाण नाहीशी झालीच पाहिजे. होय राजे, तुमच्या आदेशाचे नक्कीच पालन होईल. आणखी एक गोष्ट विचारायची होती हो महाराज. आपल्या शंभूराजांना एवढ्या यातना का भोगाव्या लागल्या? शंभू बाळ